इंदुरीकर महाराजांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हा क्षणभर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. कारण ज्या माणसाने आयुष्यभर हसत हसत समाजाला आरसा दाखवला, जो माणूस व्यासपीठावर उभा राहून आपल्या विनोदी शैलीतून लोकांच्या डोळ्यात अंजन घालायचा, तोच माणूस आज गंभीर आजाराशी झुंज देतोय, ही गोष्ट कुणालाही पचनी पडणारी नव्हती. इंदुरीकर महाराज म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख हे नाव आज महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेलं नाव आहे. कीर्तन असो की समाज प्रबोधन असो, लोक 20-25 किलोमीटरचा प्रवास करून त्यांचा कीर्तन ऐकायला येतात. यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ कोट्यवधी लोक पाहतात. हसत खेळत समाजाला शिकवण देणारे महाराज कधीही स्वतःच्या दुःखाबद्दल बोलले नाहीत. पण यावेळी त्यांनी स्वतः मंचावर उभं राहून सांगितलं, आणि ते ऐकून लोकांच्या काळजाला चटका बसला. कारण महाराज म्हणाले की मी एका मोठ्या आजाराशी लढतोय, माझी मृत्यूशी झुंज सुरू आहे. हे शब्द जेव्हा त्यांच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा समोर बसलेल्या हजारो भक्तांच्या डोळ्यात पाणी आलं. खरं तर ही गोष्ट अचानक घडलेली नव्हती. याची सुरुवात झाली होती 6 नोव्हेंबर 2025 रोजी, ज्या दिवशी इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संगमनेर येथील वसंत लॉनमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. साखरपुडा राजेशाही होता. भव्य मंडप, खास एंट्री, वेगवेगळ्या प्रकारचे मेनू, राजकीय मान्यवरांची उपस्थिती, सगळं काही अगदी डोळे दिपवणारं होतं. पण हाच सोहळा पुढे जाऊन महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या मानसिक वादळाचं कारण ठरला. कारण ज्या महाराजांनी कीर्तनातून कायम साधेपणाचा संदेश दिला, साधी लग्न करा, कर्ज काढून थाटामाट करू नका असं सांगितलं, त्याच महाराजांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा इतक्या भव्य पद्धतीने केल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड टीका सुरू झाली. काही लोकांनी प्रश्न विचारले, काहींनी टोमणे मारले, तर काहींनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. इतकंच नाही तर महाराजांच्या मुलीच्या कपड्यांवर, त्यांच्या व्हिडिओंवरही चुकीच्या पद्धतीने ट्रोलिंग झालं. आणि हे सगळं पाहून एक बाप म्हणून, एक माणूस म्हणून महाराज आतून तुटत गेले. पण तरीही त्यांनी तेव्हा काहीच बोलणं टाळलं. ते हसले, कीर्तन केलं, समाजाला समजावलं, पण आतमध्ये दुखावले गेले. या सगळ्या टीकेनंतर काही दिवसांनी इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून स्पष्टीकरण दिलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी साध्या लग्नाचा संदेश गरिबांसाठी दिला होता. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी कर्ज काढून मोठे सोहळे करू नयेत असं मी म्हटलं होतं. ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांनी काय करावं हे मी ठरवलेलं नाही. पण सोशल मीडियावर ही गोष्ट वेगळ्याच पद्धतीने मांडली गेली आणि त्यातून महाराजांवर टीकेची झोड उठली. महिनाभर हे सगळं सुरू होतं आणि याच काळात महाराजांच्या मनावर प्रचंड ताण आला. लोकांनी केवळ महाराजांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही यात ओढलं. महाराज स्वतः कीर्तनात म्हणाले की लोकांना माझ्या मुलीच्या साखरपुड्यातला खर्च दिसला, पण महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी दिलेला 1 लाखाचा निधी कोणाला दिसला नाही. अनाथ मुलांसाठी मी करत असलेली सेवा, गोशाळा, गरिबांसाठी केलेली मदत, हे काहीच कोणाच्या लक्षात आलं नाही. पण मी माझ्या मुलीच्या आनंदासाठी थोडे पैसे खर्च केले तर ते सगळ्या जगाला दिसलं. या शब्दात त्यांच्या मनातली वेदना स्पष्ट जाणवत होती. एका कीर्तनात तर ते भावूक होऊन म्हणाले की मी कीर्तनाची सेवा सोडतोय, मी आता पुढे कीर्तन करणार नाही. हे ऐकून भक्त हादरले, कारण ज्या माणसाचा श्वास कीर्तनात होता तो माणूस असा निर्णय घेतोय म्हणजे परिस्थिती किती गंभीर असेल याचा अंदाज येत होता. आणि याच काळात महाराजांच्या शरीरावरही या मानसिक ताणाचा परिणाम होऊ लागला. सतत दिवसाला 3 ते 5 कीर्तनं, माईकवर उभं राहून अखंड बोलणं, प्रवास, थकवा आणि त्यात मानसिक ताण, यामुळे त्यांच्या छातीवर, हृदयावर ताण आला. नाशिकमधील एका कीर्तनात त्यांनी पहिल्यांदा उघडपणे सांगितलं की मला हृदयाचा त्रास आहे, माझ्या हृदयाच्या एका बाजूला सूज आली आहे, माझ्या बरगड्यांवरही परिणाम झाला आहे. त्यांनी हे थोड्या विनोदात सांगितलं, पण शब्दांच्या मागचं वास्तव भयंकर होतं. कारण पुढे ते म्हणाले की मला कधीही अटॅक येऊ शकतो, मी कधीही जाऊ शकतो, माझं जय हरी विठ्ठल कधीही होऊ शकतं. हे ऐकून क्षणभर शांतता पसरली. हजारो लोक स्तब्ध झाले. दिवसाला इतकं बोलणारा माणूस जेव्हा स्वतःच्या मृत्यूची शक्यता बोलून दाखवतो तेव्हा त्या शब्दांचं ओझं किती मोठं असतं हे प्रत्येकाला जाणवलं. पण इथंच कथा संपत नाही, कारण दुर्दैवाने काही लोकांनी यावरही संशय घेतला. काहींनी सोशल मीडियावर लिहिलं की खरंच एवढा त्रास असेल तर कीर्तन बंद का करत नाहीत, पैशासाठीच हे सगळं सुरू आहे, अशा नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. आणि ही गोष्ट अधिक वेदनादायक होती, कारण ज्यासाठी महाराज आयुष्यभर झटले त्या समाजातील काही लोकांनीच त्यांच्या वेदनांवर प्रश्नचिन्ह उभं केलं. पण याच वेळी मोठ्या प्रमाणात लोक महाराजांच्या पाठीशी उभे राहिले. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. लोकांनी प्रार्थना सुरू केल्या. मंदिरांमध्ये देवासमोर महाराजांसाठी साकडं घातलं.
कारण लोकांना जाणवलं की हा केवळ एका कीर्तनकाराचा आजार नाही, तर हा आपल्या घरातल्या माणसाचा त्रास आहे, ज्याने आपल्याला हसायला शिकवलं, विचार करायला शिकवलं, समाजाकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवलं. आज तोच माणूस दुःखाच्या गर्तेत अडकलेला आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे की इंदुरीकर महाराज लवकर बरे होतील का? ते पुन्हा त्याच जोमाने मंचावर उभे राहतील का? त्यांचा हा आजार खरंच किती गंभीर आहे? आणि या सगळ्यात आपण एक समाज म्हणून कुठे कमी पडलो का? हा आत्मपरीक्षणाचा क्षण आहे. कारण शब्दांनी कोणाला किती दुखावता येतं हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. आज महाराज मृत्यूशी झुंज देत असताना त्यांना टीकेची नाही तर आधाराची गरज आहे, प्रार्थनेची गरज आहे. आणि म्हणूनच तुम्हालाही वाटत असेल की समाजाने इथे चूक केली असेल तर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये मांडा. कारण तुमचा एक शब्द कदाचित कुणाच्या तरी मनाला धीर देऊ शकतो. इंदुरीकर महाराजांनी आजाराबद्दल सांगितल्यानंतर जसं संपूर्ण महाराष्ट्र हललं, तसं त्यांच्या आयुष्यातील आत्तापर्यंत न बोललेलं दुःखही हळूहळू लोकांसमोर येऊ लागलं. कारण बाहेरून नेहमी हसमुख दिसणारा हा माणूस आतून किती एकटा लढतोय याची कल्पनाच कुणाला नव्हती. कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं राहून हजारो लोकांना हसवणारा हा अवलिया माणूस स्टेजच्या मागे गेल्यावर शांतपणे वेदना सहन करतोय, ही गोष्ट अनेकांच्या काळजाला भिडणारी होती. महाराज म्हणाले की लोकांना वाटतं की कीर्तन म्हणजे फक्त बोलणं, पण त्या बोलण्यामागे शरीराची किती झीज होते हे कुणालाच दिसत नाही. दिवसाला 3 ते 5 कीर्तनं, सलग प्रवास, माईकसमोर तासनतास उभं राहणं आणि प्रत्येक शब्दात ऊर्जा ओतणं, याचा परिणाम शेवटी शरीरावर होतोच. आणि त्यात मानसिक ताण आला की शरीर लवकर हार मानतं. महाराजांनी सांगितलं की डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे, पण मी समाजापासून पूर्णपणे दूर जाऊ शकत नाही, कारण माझं अस्तित्वच समाजाशी जोडलेलं आहे. हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. कारण आजारपणातही ते स्वतःचा विचार कमी आणि समाजाचा विचार जास्त करतात. पण याच वेळी अनेक भक्तांनी महाराजांना विनंती केली की आता स्वतःची काळजी घ्या, थोडा वेळ थांबा, कारण तुमचं असणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. ही विनंती ऐकून महाराज भावूक झाले आणि त्यांनी पहिल्यांदाच मान्य केलं की कदाचित आता मला थोडा ब्रेक घ्यावा लागेल, कारण माझ्या शब्दांचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा मी जिवंत आणि निरोगी असेन. या एका वाक्यातून त्यांच्या मनातला संघर्ष स्पष्ट झाला. एकीकडे सेवा, दुसरीकडे स्वतःचं आरोग्य, आणि याच संघर्षात ते आज उभे आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर अनेक लोकांनी सार्वजनिकपणे माफी मागितली. काहींनी कबूल केलं की आम्ही भावनेच्या भरात चुकीचं बोललो, तर काहींनी अजूनही मौन बाळगलं. पण एकूणच वातावरण बदललेलं दिसतंय. कारण आता चर्चा टीकेची नाही तर जबाबदारीची आहे. समाजाने कोणावर बोलताना किती मर्यादा ठेवाव्यात याचा हा जिवंत धडा आहे. आज इंदुरीकर महाराजांच्या तब्येतीत थोडी सुधारणा होत असल्याच्या बातम्या येत आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत, भक्तांची प्रार्थना सुरू आहे आणि महाराज स्वतःही प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात की मला विश्वास आहे विठ्ठलावर आणि माझ्या भक्तांवर. हा विश्वासच मला उभं राहायला ताकद देतो. आज आपण शब्द जपले तर उद्या कोणाचं आयुष्य वाचू शकतं. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार. पण जाण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण कोणाबद्दल बोलताना किती जबाबदार आहोत? कारण पुढची वेळ कोणाची असेल हे कुणालाच माहीत नाही. तसेच आपले चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी नव्हे तर अशा अनेक आवाजांसाठी महत्त्वाचा आहे. धन्यवाद.